नाही केलं. मी पैशांच्या मोहात पडलो आणि काहीतरी चुकीचं करणार होतो. पण त्या दिवशी मला इंदू आजी भेटल्या आणि त्याने माझे डोळे उघडले. आपण लहानपणी एकत्र वाढलो होतो. या श्रीमंत लोकांपेक्षा आपलं नातं जास्त जवळचं आहे. पण पैशांच्या नादात मी तुझ्या संसारात विष घालवलं. पण यावेळी मी अर्ध्या वाटेतच थांबलो आणि तुझ्या विरोधात चाललेल्या गोष्टी थांबवले. एवढंच नाही तर मी रिस्क घेऊन श्रेयस साहेबांना निरोप पण पाठवला. पण दारा तू वाचलीस आणि या जगात सर्वात जास्त आनंद मला झालाय. आणि आज मी तुला आश्वासन देतो, यापुढे माझ्याकडून तुला कुठलाही त्रास होणार नाही. मी तुला ओरडायला किंवा जाब विचारायला आलेच नाहीये. मी तुला थँक्यू म्हणायला आले. तू श्रेयसला निरोप दिला म्हणून आज मी वाचले. फक्त तो निरोप तू दिला होतास हे मला नंतर कळलं आणि आज तर माझी खात्रीच पटली. खरंच तू माझ्या भावनेची दखल घेतलीस, मला चांगलं म्हटलीस. बस भरून पावलो मी. रघु, अरे तू वागलासच असं आहे कौतुक करण्यासारखं. तुझ्या वागण्यामुळे फक्त माझा जीव किंवा माझा चेहरा नाही वाचला, तर माझ्या आयुष्यातलं सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात पवित्र नातं वाचवलंयस तू. श्रेयसच्या मनात गैरसमजांचं जे काय विष कालवलं गेलं होतं ना, ते हळूहळू उतरायला लागलंय फक्त तुझ्या एका निरोपामुळे. आणि त्याच्या मनातली माणुसकी सुद्धा जागी केलीस तू. तुला माहितीये, तो मला प्रेमाने आणि काळजीने घरी घेऊन गेला. त्याने मला घरात घेतलं रघु. तुझ्यामुळे आमच्यातला दुरावाज कमी झालाय. देव खरंच तुझं भलं करू. पण मला आणखी एक मदत करशील? हो सांग ना, मी काही करायला तयार आहे. हे बघ, मला अंदाज आलाय हे सगळं कोणी केलंय, पण मला आता फक्त तुझ्या तोंडून ऐकायचंय. माझ्यावर जे काही केमिकल टाकलं जाणार होतं ते तू आणलं होतंस ना? बोल रघु. हो. कोणी सांगितलं होतं तुला हे करायला? मला वाटते तुझा अंदाज बरोबर आहे. संपूर्ण प्लॅन शकुंतलाबाईंनी आखला होता. शेवटपर्यंत मी बाजूला झाल्यावरही त्यांनी तो अंमलात आणला. पण तो तुझ्यामुळे फसला, बरोबर ना? थँक्यू रघु. तुझे मानावे तेवढे आभार कमी आहे. थँक्यू सो मच. माझा संशय खरा ठरला. मी इतक्या रात्री बाहेरून येते हे पाहायला कोणीच नाहीये, हे नशीबच म्हणायचं माझं. झोपले वाटतं सगळे. सुटले बाई एकदाची. आत्या, काय ग एवढ्या रात्री कुठून येतेस तू? कुठे गेली होतीस? आत्या, घरात काय चाललंय तुला माहिती आहे ना? असं सगळं असताना कशाला बाहेर जायचं? अरे तेच तर ना, माझं ना सकाळपासून मनच लागत नव्हतं कशात. खूप अशांत वाटत होतं, म्हणून इथे जवळच्याच एका विपश्यना सेंटरमध्ये गेले होते. दिवसभर तिथे आत्मचिंतन केलं आणि आता जरा मनाला बरं वाटतंय बघ. अच्छा अच्छा, पण एवढ्या उशिरापर्यंत सुरू असतात ते? अरे त्यांनी वेळ वाढवली ना. आता शहरातल्या लोकांना वेळ नाही मिळत. तू इतका वेळ माझ्यासाठी थांबला होतास? अगं नाही, मलाही काही झोप लागत नव्हती. थोडा अपसेट होतो. म्हटलं गार्डन मध्ये फेरी मारावी जरा. तर जाऊ दे आता. आणि आत्या, असं तुला कुठे जायचं असेल तर सांगायचं मला. काही झालं मग? सॉरी हा, यापुढे जर मला जायचं असेल ना त्या सेंटरला तर मी नक्की सांगून जाईन तुला. अब्बर आता खूप रात्र झालीये, तू पण झोप आता. गुड नाईट. तू पण झोप लवकर. गुड नाईट. हे बरं सुचलं. दयानंदना भेटायला जाताना पुढे करायला हे कारण एकदम परफेक्ट आहे. विपश्यना सेंटरला पुन्हा जावंच लागणार असं दिसतंय मला.
अरे देवा, आत्ता पकडले गेले असते. थोडक्यात वाचले. तू हे सगळं काय आहे? घाबरलात की काय? तुम्ही माझ्यावर टाकलं तसं केमिकल नाहीये, पाणी आहे. तू काय बोलतेस हे सगळं? मी काही केलेलं नाहीये. काही केलेलं नाहीये, खरंच काही केलेलं नाहीये. सगळं माहितीये मला. आता हे बघ, मी आरडाओरडा करीना आणि श्रेयसला सांगीन. तो तुझ्यावर अजिबात विश्वास ठेवणार नाही आणि तो म्हणे पुरावा दाखव म्हणून. आहे तुझ्याकडे पुरावा? अरे बापरे, खरंच? तुम्हाला काय वाटलं मी हे सगळं पुराव्यांशिवाय करेन? सगळं माहितीये मला. ते केमिकल तुम्ही कसं आणलं, कुठून आणलं, रघ्याला कसं ते लपवायला सांगितलं. मग मी देवळात जाते म्हटल्यावर त्याला तिथे बोलवून घेऊन स्वतः माझ्यावर हल्ला करण्यासाठी दुसऱ्या माणसाला कशा घेऊन आलात, सगळं माहिती मला. नालायक फुटला. आला ना खरं? रघ्याच्या नखाला जरी धक्का लागला ना तर बघा, गाठ या ताराशी आहे. तुमची सगळी पापं बाहेर काढणारे मी आत्या. सासूबाईंना मारण्यापासून ते खोटं पत्र देण्यापासून तर केमिकल पर्यंत सगळं. आता मी गप्प बसणार नाहीये. श्रेयस समोर तुमची सगळी पापं बाहेर काढणारे आणि त्याला तुमचा खरा चेहरा दाखवणार आहे. अगं अगं, थांब थांब, असं करू नकोस. प्लीज मला सोड, प्लीज सोड. माझं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाला होतात ना, एकदा नाही अनेकदा. आता दयामाया नाही. तुमची सगळी पापं मी सगळ्यांसमोर आणणारच. ऐक माझं. तारा, प्लीज असं काही करू नकोस. तू तू श्रेयसला काही सांगू नकोस. बाकी काही कर हवं तर, पण श्रेयसला प्लीज सांगू नकोस. बरं ठीक आहे, नाही सांगत. चला. हा, बरं झालं, उपकार झाले तुझे. पण नियती नाही करणार तुमच्यावर उपकार. सत्याचं कसं असतं माहितीये ना, सत्य कधीच फार काळ लपून राहत नाही आत्या. त्याला शापच दिलेला आहे तसा. आज ना उद्या असं ना तसं ते बाहेर येणारच. आणि तुम्ही ही जी काही पापं केली आहेत ना, ती किती दिवस लपून राहणार आहेत? मी जरी सांगितलं नाही तरी श्रेयसला कळेलच. तेव्हा हे सगळं कळल्यावर तो तुम्हाला त्याची आई म्हणेल का? म्हणेल का? हे पापाचं इतकं ओझं घेऊन त्याच्या डोळ्यात तरी बघू शकाल का? गप्प बैस. का? जे तुम्ही स्वतः केलंय ते आता ऐकवत नाहीये. तुमच्या सगळ्या कर्मांचा पाढा आहे माझ्याकडे. श्रेयसच्या आईला, सासूबाईंना तर तुम्ही मारलंच, पण श्रेयसचा जीव घेऊ बघणाऱ्या दयानंद काकांना सुद्धा तुम्ही सुरुवातीपासून साथ देत आलात. आणि एवढंच नाही, नंतर त्या पत्रातला मजकूर बदलला आणि ते खोटं पत्र श्रेयसला नेऊन दिलं. आणि आमच्या लग्नात पोलिसांना बोलवून मी तारा आहे हे सत्य चुकीच्या पद्धतीने श्रेयस समोर आणलं. माझ्या श्रेयसला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला आत्या. पण बघितलं ना, बघितलं ना, श्रेयसने मला या घरात आज जागा दिलीच. उद्या तो त्याच्या आयुष्यात सुद्धा मला जागा देईल. आणि परवा माझा खरेपणा नियती त्याच्यापर्यंत पोचवेल. जसा मी संकटात असताना त्याला निरोप गेला ना, जो नियतीने पोचवला तसाच. आणि काय झालं? तुमचा प्लॅन फसला आत्या. आणि माझं श्रेयसवर किती प्रेम आहे हे सुद्धा त्याला कळेल. आणि हे कळण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. तुम्ही तर नाहीच नाही. आज मी तुम्हाला चॅलेंज देते. लवकरात लवकर तुमचा खरा चेहरा मी श्रेयस समोर आणेनच. आणि तुम्हाला हे घर सोडून जावंच लागेल. हा शब्द आहे ताराचा. आज मी गप्प बसले ना, ते तुमच्यावर दया आली म्हणून नाही, पण मला फक्त केमिकलची गोष्ट श्रेयसला सांगायची नाहीये, तर तुम्ही आजपर्यंत किती पापं केली आहेत ते सगळं सांगायचंय. आणि तुम्हाला तुमच्या सगळ्या कर्मांची शिक्षा भोगायला लावायची आहे.
तुम्हाला तुमचं तोंड दाखवायलाही जागा नाही राहिली पाहिजे. थांब. फार बोललीस. मी शकुंतला डोंगरे आहे. मला चॅलेंज नाही आहे द्यायचं. चॅलेंज मी तुला देते. श्रेयस मला नाही तर एक दिवस तुलाच त्याच्या आयुष्यातून आणि त्याच्या घरातून बाहेर काढतो की नाही ते बघ. चॅलेंज तर तू दिलेलंच आहेस. आता फक्त तू दिवस मोजायचंस. सॉरी. सॉरी. ओके, टेक केअर. गुड नाईट. एक मिनिट. काय हो. काही सांगायचं आहे का? हो. त्या हल्ल्याबद्दल काही सांगायचं आहे का? हो. थँक्यू म्हणायचंय मला, मला वाचवल्याबद्दल. आणि काय आणि काय? तुम्ही म्हणताय की तुम्ही मला माफ केलं नाही, पण या घरात घेतलं आणि माझ्यावर विश्वास दाखवला. रागवू नका, पण एक दिवस तुम्हाला माझा खरेपणा नक्की कळेल, मला खात्री आहे. मला वाटतं हा विषय उघडण्याची काही गरज नाही आता. ठीक आहे, ठीक आहे. थँक्यू म्हणायचं होतं मला घरात घेतल्याबद्दल. ओके, इट्स ओके. पण एक गोष्ट सांगायची होती मला. कोणती? आत्ताही तू बोलताना हातचं राखून बोलतेस असं वाटतंय, मागे पुढे करतेस. अजूनही काही लपवत असलीस तर आत्ता सांगून टाक. काय ना, मला आता हे सिक्रेट्स, लपवाछपवी, माझ्याच घरात मला कोणीतरी फसवतं ही भावना नको आहे. त्यामुळे प्लीज काही लपवत असशील तर आत्ता सांगाय का असं काही? आज मी गप्प बसले ना, ते तुमच्यावर दया आली म्हणून नाही, पण मला फक्त केमिकलची गोष्ट श्रेयसला सांगायची नाहीये. तर तुम्ही आजपर्यंत किती पापं केली आहेत ते सगळं सांगायचंय आणि तुम्हाला तुमच्या सगळ्या कर्मांची शिक्षा भोगायला लावायची आहे. आहे काहीतरी खरोखरच आहे. अगं मग आहे तर मग सांग ना, गप्प कायस तू? हे बघ, माझं डोकं परत फिरायच्या आधी मला सांगून टाका, मला नको येईल लपवाछपवी. जे आहे ते मी आत्ता नाही सांगू शकत, त्यासाठी योग्य वेळ यावी लागेल. ती वेळ आली की तुम्हाला आपोआप माझा खरेपणा कळेल. त्याशिवाय तुमचा माझ्यावर विश्वास बसणार नाही. त्यामुळे हा सूर्य आणि हा जयद्रथ, अशी वेळ येईल तेव्हाच मी सांगेन. तू हे जे काही बोलतेस त्यावर आर्ग्युमेंट होऊ शकते, पण मला आता वाद घालायचा नाहीये म्हणून काही बोलत नाहीये मी. पण एवढं सांगतो तुला, तुझ्यावर कोणी हल्ला केला त्याचा शोध मी घेतोय. आणि जर माझ्या प्रश्नांची उत्तरं मला तू सांगायच्या आधी मिळाली तर माझ्याशी खरं बोलण्याची संधी तू गमावून बसशील. म्हणून जे काही करायचंय ते लवकर कर.
कोणी आलंय का माझ्या मागे? वास झालाय मला. नाही पण क्लिअरली काहीतरी जाणवलं. जाऊ दे, दमले मी खूप, झोपते आता. कोणी हल्ला केला असेल तारावर आणि असं का म्हणाली ती की काहीतरी सांगायचंय पण आत्ता नाही सांगू शकत, नंतर सांगेन. मला ना हेच आवडत नाही. उगाच कशाला लपवाछपवी करायची, मग गैरसमज होतात. गैरसमज होतात असा का विचार करतोय मी? म्हणजे ताराबद्दल माझा गैरसमज झाला होता असं मला कुठेतरी वाटू लागलंय का आता? गॉड. ताराचा फोन. बहुतेक फोनवर सांगायचं असेल काय लपवते ते. हॅलो, हा तारा बोल ना. हॅलो, अगं फोन केलाय तर बोल ना आता. हॅलो हॅलो, स्ट्रगलचा आवाज. हॅलो, हॅलो हॅलो तारा. अरे देवा, हिने या धडपडीमध्ये श्रेयसला फोन केला वाटतं. नाही नाही, इथे जर श्रेयस आता आला आणि त्याने मला जरा बघितलं तर सगळाच प्रॉब्लेम होईल. मला हिचा आजच गेम वाजवायचा होता, पण आता ही रिस्क घेता येणार नाही. मला निघावं लागेल इथून. तारा, तारा सगळं ठीक आहे का? तारा, तारा. अरे तारा, तारा, ए तारा, 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 ए तारा, 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 तारा डोळे उघड.
तारा 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 तारा